Hello everyone, welcome in SRG Technical. युनिट नंबर 5 नेटवर्क थेरममध्ये आपण सुपरपोजिशन थेरम हा थेरम या थेरमवरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पाहतोय. एक्झाम्पल नंबर 6.3.5 फॉर द सर्किट shown in figure P 6.3.5 calculate current through 10 ohm resistor using superposition principle. सुपरपोजिशन प्रिन्सिपल वापरून 10 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सुपरपोजिशन थेरम काय सांगतोय की एका वेळी एकच सोर्स जो आहे तो ॲक्टिव्ह ठेवून त्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट हा फाइंड आउट करायचा आहे. ओके, एका वेळी एक सोर्स ॲक्टिव्ह ठेवायचा म्हणजे दुसरा सोर्स जो आहे तो शॉर्ट किंवा ओपन करायचा. तर शॉर्ट केव्हा करायचा? जर तो व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट होईल, करंट सोर्स असेल तर ओपन असेल. ओके, तर पहा फिगर P 6.3.5 सोल्युशन स्टेप 1 फाइंड IL डॅश ओनली ड्यू टू 4 व्होल्ट सोर्स. ओके, आता इथं सुरुवातीला काय केलं स्टेप 1 मध्ये की फक्त 4 व्होल्ट हा व्होल्टेज सोर्स, बॅटरीचा व्होल्टेज सोर्स हा फक्त ॲक्टिव्ह ठेवला, सुरू ठेवला. हा जो 2 व्होल्ट आहे ना तो आता शॉर्ट होईल. ओके, तर इथं पाहायला गेलं तर तो 2 व्होल्टचा जो व्होल्टेज सोर्स होता तो शॉर्ट झाला आणि फक्त 4 व्होल्टेजचा बॅटरी सोर्स हा आता ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला 10 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट जो आहे तो पहिला IL डॅश 4 व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह असताना. ठीक आहे, आता हे फाइंड आउट करायला जात असताना काय काय सर्किटमध्ये मॉडिफिकेशन्स होतील तर पहा 10 ओहम आणि 25 ओहम हे दोन रोधक कसे झाले, पॅरलल झाले एकमेकाला. हा टोक जो आहे 25 ओहमचा तो इथे जोडला का आणि असा वायर एक्सटेंड करून इथे जोडला का, एकच, दोन्ही पॅरलल झाले. ओके, मग पॅरलल असेल तर आपण अंशात गुणाकार घेतो आणि छेदात बेरीज घेतो. 10 गुणिले 5 250 छेद 10 अधिक 25, 10 गुणिले 25 250 छेद 10 अधिक 25 35 होईल. मग 250 छेद 35 हा भाग घालवल्यानंतर आपल्याला 7.14 हा समतुल्य रोधक म्हणजेच इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आपल्याला इथे मिळेल. ओके, तर पहा मग काय होईल पुढे सर्किट मॉडिफिकेशन. हा 100 ओहमचा रेझिस्टर आणि आता इथे जो मिळाला 7.14 ओहमचा रेझिस्टर हे एकमेकाला कसे आहेत पहा, सिरीजमध्ये आले. ओके, एकमेकाला सिरीजमध्ये आले. ठीक आहे, तर पहा हा 4 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे तसाच. आता ह्या ब्रांचमधून किंवा करंट जो फ्लो होणार आहे तो पहा आपल्याला कसा मिळवायचा. सिरीजमध्ये आल्यानंतर आपल्याला पुन्हा ह्या दोन रेझिस्टन्सची बेरीज घ्यायची आहे. 100 ओहम प्लस 7.14 ओहम किती झाले, 107.14 ओहम. ओके, फिगर बी P 6.3.5 फ्रॉम फिगर P 6.3.5 बी म्हणजेच या फिगरवरून RT टोटल रोधक जो आहे 100 प्लस 7.14 इक्वल्स टू 107.14 ओहम हा टोटल रेझिस्टन्स आपल्याला मिळेल. टोटल रेझिस्टन्स RT. ओके, आता टोटल रेझिस्टन्स आहे, व्होल्टेज सोर्स आहे, तर आपण प्रवाहित होणारा करंट जो आहे त्या लूपमधून आपण हा फाइंड आउट करू शकतो I1. ओके, देअरफॉर I1 इक्वल्स टू 4 व्होल्ट डिवायडेड बाय 107.14 4 छेद 107.14 इक्वल्स टू 0.037 एम्पियर हा आपला I1 झाला आत्ता. ओके, I1 झाला. अजून IL डॅश फाइंड आउट केलेलं नाही आहे, तर IL डॅश फाइंड आउट कसं करणार, फ्रॉम फिगर P 6.3.5 ए म्हणजे या आकृतीवरून या फिगरवरून आपण आता IL डॅश फाइंड आउट करू शकतो. कारण की मूळ सर्किटमधील मेन जो करंट आहे I1 तो फाइंड आउट केला 0.037 एम्पियर. ओके, आता तो काय होणार आहे, या फिगरवरून तो काय होईल, विभाजला जाईल. ओके, IL पहा इथे सुरुवातीला खालून खालून I1 जो आहे तो प्रवाहित होते 100 ओहमच्या रेझिस्टन्समधून. ओके, मग तो पुढे काय होईल इथे पाहू शकता, खालून तो पुढे काय होतंय, विभागला जातोय. तो पुढे विभागला जातोय 10 ओहम आणि 25 ओहम या रेझिस्टन्ससाठी तो पुढे विभागला जाईल. मग इथे काय होईल, करंट डिव्हिजन रूल इथे वापरावा लागेल. करंट डिव्हिजन रूल काय सांगतो, ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आपणाला शोधायचा नाही तो अंशात घ्यायचा. ओके, शोधायचा नाही तो अंशात घ्यायचा. आता आपल्याला 25 ओहम या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट शोधायचा आहे का, नाही, 10 ओहम सांगितलेला आहे. ठीक आहे, हा जो शोधायचा नाही आहे ना तो अंशात घ्यायचा आणि छेदात त्या दोन पॅरलल असलेल्या रोधकांची बेरीज घ्यायची. IL डॅश इक्वल्स टू 25 डिवायडेड बाय 10 प्लस 25.
ओके 25/35 गुणिले टोटल करंट जो आपण काढलेला आहे I1 तो इथे येईल. करंट डिव्हिजन रूल आपण याला असं म्हणतो की 0.037 हा टोटल करंट I1 असेल. आता पहा मग IL डॅश किती मिळतोय 0.026 अँपिअर म्हणजेच तो 10 ओम या रोधकामधून प्रवाहित होते. स्टेप नंबर 2 मध्ये पुन्हा काय करायचं आहे 4 व्होल्टेजचा जो व्होल्टेज सोर्स होता तो शॉर्ट करायचा आहे. 2 व्होल्टेज सोर्स म्हणजे 2 व्होल्टेज सोर्सचा जो बॅटरी होता तो आता ॲक्टिव्ह ठेवायचा आणि पुन्हा ह्या 10 ओम रेझिस्टन्समधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा. पहा इथे 4 व्होल्टचा बॅटरी सोर्स होता तो काय होईल आता शॉर्ट सर्किट होईल. शॉर्ट सर्किट ओके आयडियल व्होल्टेज सोर्स असल्यामुळे तो 0 रेझिस्टन्स असेल, काही रेझिस्टन्स नसणार आहे इंटरनल रेझिस्टन्स, त्यामुळे तो पूर्णतः शॉर्ट होईल. शॉर्ट झाल्यानंतर हा 100 ओहम आणि हा 10 ओहम पुन्हा इथे काय होतील पॅरलल होतील. मग यांचा जो इक्विव्हॅलेंट रोधक आहे तो किती आला 9.09. आपल्याला माहिती आहे पॅरलल असतील तर अंशात गुणाकार घेतो आणि छेदात बेरीज घेतो. 100 गुणिले 10 1000 छेद 100 अधिक 10 110 ओके 1000 भागिले 110 केल्यानंतर आपल्याला 9.09 हे समतुल्य रोधक इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आपल्याला मिळतो. पुन्हा हा 9.09 आणि हा 25 ओहमचा जो रोधक आहे तो काय होईल एकमेकाला सिरीजमध्ये आले म्हणून यांची बेरीज होईल. 25 अधिक 9.9 किती होतात 34.09 ओके 34.09. तर आपल्याला हा पहा तो जो 34.09 हा रेझिस्टन्स मिळणार आहे तो RT असेल. RT म्हणजे टोटल रेझिस्टन्स सर्किटचा टोटल रेझिस्टन्स. आता टोटल रेझिस्टन्स मिळाला की आपल्याला I2 हा पूर्ण करंट फाइंड आउट करावा लागेल. I2 हा करंट कशामुळे असणार आहे तर 2 व्होल्ट या बॅटरी ॲक्टिव्ह असल्यामुळे आणि 34.09 ह्या त्या बॅटरी व्होल्टेजला छेद दिल्यामुळे जो करंट मिळेल तो टोटल करंट असणार आहे. ओके अजून आपण 10 ओहम ह्या रेझिस्टन्समधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट केलाच नाही आहे. आपल्याला टोटल करंट I2 फाइंड आउट करावा लागेल जो की तो 2 व्होल्ट बॅटरीमुळे आपल्याला मिळणार आहे 2 व्होल्ट डिवायडेड बाय 34.09 इक्वल्स टू 0.058 अँपिअर. फ्रॉम फिगर P 6.3.5C म्हणजेच पॅरलल जे फिगर होती 100 ओहम आणि 10 ओहम रोधक असलेली त्या फिगरवरून पहा IL डबल डॅश आपण कसा फाइंड आउट करू शकतो करंट डिव्हिजन रूलने. ओके करंट डिव्हिजन रूलने आपल्याला ज्या ब्रांचमधून करंट फाइंड आउट करायचाच नाही आहे तो अंशात घ्यायचा. ओके करायचं नाही आहे 100 ओहममधून प्रवाहित होणार करंट फाइंड आउट करायचा आहे का नाही मग तोच अंशात घ्यायचा. 100 डिवायडेड बाय 100 प्लस 10 इंटू करंट टोटल करंट जो आपण I2 फाइंड आउट केला तोच इथे येईल म्हणजेच हा करंट डिव्हिजन झाला करंट विभाजन झाला. ठीक आहे तर पहा इंटू 0.058 IL डबल डॅश किती मिळतोय 0.052 अँपिअर. ओके स्टेप नंबर 3 मध्ये फाइंड IL आता लोड करंट म्हणजेच 10 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपण इथे फाइंड आउट करू शकतो. IL इक्वल्स टू IL डॅश मायनस IL डबल डॅश. आता इथं मायनस काय आलेला आहे तर IL डबल डॅश जो आहे तो डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे. ओके तर पहा IL डॅश मायनस IL डबल डॅश इक्वल्स टू 0.026 मायनस 0.052 इक्वल्स टू मायनस 0.026 अँपिअर. ओके मायनस 0.026 अँपिअर. मायनस जर लिहायचं नसेल तर करंटची दिशा ही डाऊनवर्ड डिरेक्शनला येईल. ओके आपण पाहिलेलं आहे मेश ॲनालिसिस लूप ॲनालिसिसमध्ये साइन कन्व्हेन्शन. ओके साइन कन्व्हेन्शन सुरुवातीला जर निगेटिव्ह मिळत असेल तर पॉझिटिव्ह येईल. सुरुवातीला जर पॉझिटिव्ह टर्मिनल येत असेल करंटमध्ये तर निगेटिव्ह येईल. ओके म्हणून IL हा 10 ओहममधून प्रवाहित होणारा करंट कसा आहे सुरुवातीला पॉझिटिव्हकडे भेटतो. ठीक आहे त्यामुळे काय होईल निगेटिव्ह मायनस 0.026 अँपिअर. द डायरेक्शन ऑफ IL विल बी सेम ॲज दॅट ऑफ IL डबल डॅश. द डायरेक्शन ऑफ IL विल बी सेम ॲज दॅट ऑफ IL डबल डॅश म्हणजेच IL हा जो करंट आहे 10 ओहममधून प्रवाहित होणारा त्याची जी दिशा आहे ती IL डबल डॅश या करंटच्या दिशेसारखीच आहे. एक्झाम्पल नंबर 6.3.6 डिटरमाइन IAB बाय अप्लाइंग सुपरपोजिशन थेरम रेफर फिगर P 6.3.6. ओके सुपरपोजिशन थेरमवरती भरपूर प्रॉब्लेम्स आहेत आपण सर्व प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. ओके तर पहा सुपरपोजिशन थेरमसाठी हे एक नेटवर्क दिलेलं आहे 6.3.6 डिटरमाइन IAB आपल्याला शोधायचं आहे. IAB म्हणजेच काय पॉईंट A कडून पॉईंट B कडे प्रवाहित होणारा करंट जो असेल तो IAB म्हणजेच 8 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचं सुपरपोजिशन थेरमने. सुपरपोजिशन थेरम काय सांगतोय की एका वेळी एकच सोर्स ॲक्टिव्ह ठेवा. दुसरे जे सोर्स आहे ते त्याच्या क्वांटिटीवरून म्हणजे जर व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट करायचा आहे, करंट सोर्स असेल तर ओपन करायचा आहे. ओके ओपन करून आपण एकदा त्या
ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आणि दुसऱ्यांदा दुसरा सोर्स ॲक्टिव्ह ठेवायचा, पहिला बंद ठेवायचा आणि मग त्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आणि सरतेशेवटी दोन्ही सोर्स ॲक्टिव्ह आहेत असे समजून फाइंड आउट केलेल्या करंटची बेरीज घ्यायची. हा सुपरपोजिशन थेरम आहे. सोल्युशन पहा. स्टेप 1 फाइंड IAB1 ड्यू टू 50 एम्पियर सोर्स ओनली. म्हणजेच 50 एम्पियरचा जो सोर्स आहे तो सुरुवातीला ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. 20 एम्पियरचा जो सोर्स आहे तो ओपन ठेवायचा. करंट सोर्स आहे. करंट सोर्स असेल तर ओपन. ठीक आहे. 50 एम्पियर, 4 ओहम, 8 ओहम, 8 ओहम आणि हा 4 ओहम आता काय होईल सिरीजमध्ये होईल. हा 8 ओहम आणि हा 4 ओहम सिरीजमध्ये होतील. म्हणजेच 8 अधिक 4 12 होतील. ओके. 12 ओहमचा रोधक हा पुन्हा 8 ओहमला हा काय होईल पॅरलल. परंतु आपल्याला तिथपर्यंत जायचंच नाही आहे. हा 50 एम्पियरचा जो करंट सोर्स आहे ना तो या नोडकडे आल्यानंतर विभाजला जाईल. ओके. करंट डिव्हिजन इथे रूल वापरावा लागेल. ठीक आहे. तर पहा IAB1 12 ओहम, 8 ओहम, 4 ओहम 50 एम्पियरचा सोर्स आहे. फ्रॉम फिगर P 6.3.6b IAB1 इक्वल्स टू 8 डिवायडेड बाय 8 प्लस 12. आपण करंट डिव्हिजन रूल इथे पुन्हा एकदा समजून घ्या. आपल्याला ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट काढायचाच नाही आहे तो अंशात घ्यायचा. ओके. तो अंशात घ्यायचा आणि टोटल करंट जो आहे 50 एम्पियर इथं गुणाकारात येईलच. म्हणजेच करंट विभागलं जाईल. दोन समांतर ब्रांचमध्ये करंट विभागला जाईल. ओके. तर पहा IAB1 इक्वल्स टू 8 डिवायडेड बाय 8 प्लस 12 इंटू 50 एम्पियर इक्वल्स टू 20 एम्पियर. हा जर भागाकार गुणाकार सॉल्व्ह केला तर आपल्याला 20 एम्पियर हा करंट दिशा मिळतो. स्टेप नंबर 2 फाइंड IAB2 ड्यू टू 20 एम्पियर सोर्स ओनली. आता 20 एम्पियरचा सोर्स ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. 50 एम्पियरचा सोर्स ओपन होईल. ठीक आहे. तर पहा हा जो मग 50 एम्पियरचा जो करंट सोर्स आहे तो ओपन ठेवल्यानंतर हा 4 ओहमचा जो रेझिस्टन्स आहे तो रिडंडंट ब्रांच म्हणून ॲक्टिव्ह होईल. रिडंडंट म्हणजे निष्क्रिय. याचा काय पुढे उपयोगच नाही. निष्क्रिय रिडंडंट ब्रांच, निष्क्रिय ब्रांच. ठीक आहे. याच्याकडे दुर्लक्ष करा. याच्याकडे दुर्लक्ष करता येईल. ठीक आहे. 8 प्लस 8 ओहमचे जे रोधक आहेत ते सिरीजमध्ये होतील. 8 प्लस 8 16 ओहम होईल. ओके. तर पहा पुन्हा IAB2 आपल्याला इथे फाइंड आउट करता येईल. 8 प्लस 8 16 आणि हा 4 ओहमचा जो रोधक आहे तो ॲक्टिव्ह राहील. 20 एम्पियरचा करंट सोर्स. आता इथे करंट विभाजला जाईल. पुन्हा इथे करंट डिव्हिजन फॉर्म्युला वापरावा लागेल. फॉर्म फिगर 6.3.6d IAB2 इक्वल्स टू ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचंच नाही आहे तो अंशात येईल. 4 डिवायडेड बाय 16 प्लस 4 इंटू 20 हा टोटल करंट 20 एम्पियरचा गुणाकारात येईल. म्हणजेच काय की इथं करंट विभाजला जाईल. करंट डिव्हिजन रूल इथं वापरला गेला का होईल. ओके. IAB2 इक्वल्स टू 4 डिवायडेड बाय 16 प्लस 4 इंटू 20. IAB2 किती मिळतोय 4 एम्पियर. देअरफॉर IAB2 इक्वल्स टू मायनस 4 एम्पियर. एक्सप्रेशन नंबर 2. आता काय करायचं स्टेप नंबर 3 मध्ये IAB1 प्लस IAB2 यांची बेरीज घ्यायची आहे. 20 मायनस 4 इक्वल्स टू 16 एम्पियर. हा आपल्याला IAB म्हणजेच पॉईंट A टू पॉईंट B मधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला 4 एम्पियर 16 एम्पियर इतका मिळतोय. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6.3.7 युजिंग सुपरपोजिशन थेरम फाइंड द करंट इन 8 ओहम इन गिवन नेटवर्क ऑफ फिगर P 6.3.7 विंटर 9 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. एक्झाम्पल नंबर 6.3.7 युजिंग सुपरपोजिशन थेरम वापरून फाइंड द करंट इन 8 ओहम इन गिवन नेटवर्क. ओके. 8 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. सुपरपोजिशन थेरम काय सांगतोय एका वेळी एकच करंट सोर्स असेल, व्होल्टेज सोर्स असेल ॲक्टिव्ह ठेवा. बाकीचे जे सोर्स आहेत समजा आता इथे करंट सोर्स आहे, व्होल्टेज सोर्स आपल्याला काय करावं लागेल शॉर्ट करावा लागेल. ठीक आहे. हा व्होल्टेज सोर्स दुसऱ्या स्टेपमध्ये ॲक्टिव्ह राहील. हा करंट सोर्स ओपन राहील. ठीक आहे. तर पहा सोल्युशन स्टेप 1 फाइंड I डॅश ड्यू टू ओनली 20 एम्पियर सोर्स. म्हणजेच 20 एम्पियर या करंट सोर्सने 8 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट सुरुवातीला फाइंड आउट करावा लागेल I डॅश. त्याच्यासाठी उरलेले जे सोर्स आहेत म्हणजेच हा 5 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे तो शॉर्ट करावा लागेल. व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट. ओके. 20 एम्पियर. आता पहा 20 एम्पियरचा करंट आपल्याला इथे मिळालेलाच आहे. तो इथे काय होईल डायरेक्ट विभाजला जाईल. ओके. विभाजला जाईल. पहा 12 ओहमचा रोधक आहे, 8 ओहमचा रोधक आहे, 30 ओहमचा रोधक आहे. आता पहा हा 8 ओहम आणि हा 30 ओहम. ओके. ठीक आहे. म्हणजे हा 30 ओहमचा रोधक काय असेल आता शॉर्ट होईल. शॉर्ट म्हणजेच काय की हा बाह्य कनेक्शनने काय झालेला आहे शॉर्ट झालेला आहे. म्हणजेच हा निष्क्रिय होईल. निष्क्रिय याचा कोणताही उपयोग होणार नाही. कारण जो करंट आहे I डॅश तो प्रवाहित होणारा तो एकदम कमी रोधकाचा पाथ निवडेल.
30 ओहममधून प्रवाहित होणारच नाही. एकदा 8 ओहमच्या रोधकामधून करंट पास झाला की पुढे त्याला सोपा मार्ग मिळतोय. त्यामुळे हा 30 ओहमचा रोधक काय होईल, इथे निष्क्रिय होईल, रिडंडंट. ठीक आहे. आता पहा 20 अँपिअरचा जो करंट सोर्स आहे, इथे काय होईल, करंट विभाजला जाईल, करंट भागाकार होईल. ठीक आहे. फ्रॉम फिगर P 6.3.7b I डॅश इक्वल्स टू 12 डिवायडेड बाय 12 प्लस 8 इंटू 20 इक्वल्स टू 12 अँपिअर. ओके. स्टेप नंबर 2 मध्ये फाइंड I डबल डॅश ड्यू टू ओनली 5 व्होल्ट सोर्स. आता 5 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे तो ॲक्टिव्ह ठेवायचा आहे आणि बाकीचे जे सोर्स आहेत ते ओपन शॉर्ट करायचे आहेत. ओके. आता मग बाकीचे सोर्स म्हणजे 20 अँपिअरचा सोर्स आहे तो ओपन करावा लागेल. ओपन केल्यानंतर काय राहील या सर्किटमध्ये पहा, हा 20 अँपिअरचा जो करंट सोर्स आहे तो ओपन ठेवल्यानंतर 8 ओहम आणि 12 ओहम हे सिरीजमध्ये होतील आणि हा 5 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह राहील. ओके. तर पहा 8 ओहम प्लस 12 ओहम किंवा 12 ओहम प्लस 8 ओहम सिरीजमध्ये असतील इक्वल्स टू 20. ओके. म्हणजेच 12 अधिक 8 बरोबर 20 ओहमचा हा समतुल्य रोधक मिळेल. हा 20 ओहमचा रोधक पुन्हा 30 ओहमच्या ह्याला पॅरललमध्ये असेल. ओके. तर पहा पॅरललमध्ये असेल तर आपण काय करतो, तर पॅरललमध्ये असेल तर अंशात गुणाकार आणि छेदात बेरीज. 20 गुणिले 30 600 होतील, छेद 20 अधिक 30 50, 600 भागिले 50 12, म्हणजेच काय होईल, आपल्याला जो टोटल करंट आहे तो 12 अँपिअरचा मिळेल. ठीक आहे. 5 1 5 सॉरी 12 ओहमचा रोधक आपल्याला मिळेल. 20 इंटू 30 अंशात काय होईल, 600 होतील, छेदात 50 होतील. ओके. 1 0 1 0 गेला, अंशात आपल्याला 12 शिल्लक राहील, भाग गेल्यानंतर 60 भागिले 5 12 होईल. ओके. 12 पंचे 60. ठीक आहे. मग पहा हा 12 ओहमचा जो रोधक आहे तो आपल्याला टोटल रेजिस्टन्स मिळेल. आता इथे पहा I डबल डॅश 5 डिवायडेड बाय 20 ठीक आहे. मी टोटल रेजिस्टन्स काढतोय. टोटल रेजिस्टन्स काढला तो 5 डिवायडेड बाय 20. ओके. म्हणजेच काय इथे पुन्हा व्होल्टेज डिवायडेड बाय करंट घेतलेला आहे. करंट 20 अँपिअर मिळतोय. 12 व्होल्ट हा रेजिस्टन्स आलेला आहे. ओके. तर पहा I डबल डॅश 5 डिवायडेड बाय 20 इक्वल्स टू 0.25 अँपिअर इतका आपल्याला हा करंट मिळतोय. ठीक आहे. स्टेप नंबर 3 मध्ये पहा I डॅश मायनस I डबल डॅश 12 मायनस 0.25 इक्वल्स टू 11.75 अँपिअर. ओके. इथं पहा आपल्याला टोटल करंट I फाइंड आउट करून तो करंट डिव्हिजनमध्ये वापरावा लागेल, तर या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला मिळेल. ओके. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6.3.8 डिटरमाइन IAB by applying superposition theorem as shown in figure P 6.3.8a. Determine IAB by applying superposition theorem as shown in figure P 6.3.8. IAB हा करंट फाइंड आउट करायचा आहे सुपरपोजिशन थेरम यूज करून. अतिशय सोपा सुपरपोजिशन थेरम आहे. स्टेप नंबर 1 फाइंड IAB डॅश फॉर 50 व्होल्ट सोर्स ओनली, म्हणजेच 50 व्होल्ट सोर्स ॲक्टिव्ह असताना IAB डॅश आपल्याला फाइंड आउट करायचा आहे सुरुवातीला. मग हा 20 अँपिअरचा जो करंट सोर्स आहे तो ओपन राहील. हा 20 अँपिअरचा करंट सोर्स ओपन असल्यामुळे आपल्याला 8 प्लस 4 ओहमचा जो रोधक आहे तो सिरीजमध्ये येईल. 8 प्लस 4 सिरीज, 8 प्लस 4 इक्वल्स टू 12. ओके. तर पुन्हा पहा नेक्स्ट स्टेपमध्ये काय करावं लागेल, पुन्हा हे 8 ओहमचा रोधक आणि हा 12 ओहमचा रोधक पुन्हा एकमेकाला पॅरलल होतील. पॅरलल असेल तर आपण अंशात गुणाकार घेतो, छेदात बेरीज घेतो. 12 गुणिले 8 अंशात होईल, छेदात 12 अधिक 8 होईल. ओके. तो सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला 4.8 ओहम हा समतुल्य रोधक मिळेल. आता पहा I1 सुरुवातीला फाइंड आउट करावा लागेल. I1 कसा फाइंड आउट करणार, आपल्याकडे टोटल रेजिस्टन्स जो आहे 4 प्लस 4.8 8.8 ओहमचा हा टोटल रेजिस्टन्स मिळेल. 8.8 ओहमचा टोटल रेजिस्टन्स मिळेल. आता I1 कसा फाइंड आउट करणार, साध्या बेसिक ओहम्स लॉने. ओहम्स लॉ काय सांगतोय की I इक्वल्स टू V अपॉन R. V किती आहे 50 व्होल्ट, R किती आहे टोटल रेजिस्टन्स 8.8 ओहम, 50 छेद 8.8 इक्वल्स टू 5.68 अँपिअर इतका I1 मिळेल. I1 मिळाला आहे, परंतु 8 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट अजून मिळालेला नाही आहे. तर तो कसा मिळेल, त्याच्यासाठी आपल्याला फिगर C रेफर करावा लागेल. I1 हा किती मिळतोय 5.68 अँपिअर, 5.68 अँपिअर हा I1 मिळतोय. आता नेमकं ह्या 8 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा
जर करंट फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला करंट डिव्हिजन रूल इथे वापरावा लागेल. करंट डिव्हिजन रूल काय सांगतोय, आपल्याला ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचंच नाही आहे तो अंशात घ्यायचा. ओके, तो अंशात घ्यायचा. IAB डॅश इक्वल्स टू 12 डिवायडेड बाय 8 प्लस 12 इंटू टोटल करंट 5.68 अँपियर होईल इक्वल्स टू 3.4 अँपियर इतका आपल्याला IAB डॅश मिळतोय. स्टेप नंबर 2 मध्ये फाइंड IAB डबल डॅश फॉर 20 अँपियर सोर्स ओनली. 20 अँपियर सोर्समुळे जो करंट प्रवाहित होणार आहे 8 ओहम मधून तो फाइंड आउट करायचा. आता तो कसा फाइंड आउट करणार पहा. आता पहा, व्होल्टेज सोर्स होता या बाजूला 50 व्होल्टेज सोर्स, तो काय होईल स्टेप नंबर 2 मध्ये शॉर्ट होईल. व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट. ओके, तर तो शॉर्ट झाल्यानंतर हा 4 ओहमचा रोधक आणि हा 8 ओहमचा रोधक एकमेकाला पॅरलमध्ये असतील. 4 पॅरलल 8 पॅरलल असतील तर आपल्याला माहिती आहे अंशात गुणाकार छेदात बेरीज. ठीक आहे, तर पहा 2.67 आपल्याला हे मिळेल. 2.67 ओहम हा रोधक मिळेल. आता हा पुढे जाऊन 2.67 हा जो रोधक आहे तो इथे काय होईल 8 ओहम सोबत काय होईल सिरीजमध्ये होईल. ओके, इथं पाहू शकतो आपण 8 ओहम सोबत हा सिरीजमध्ये झाला आहे, म्हणजेच 8 अधिक 2.67 म्हणजेच 10.67 हा इथला समतुल्य रोधक मिळेल आणि हा 4 ओहमचा जो रोधक आहे तो तसाच राहील. ओके, फ्रॉम फिगर P6.3.8 म्हणजेच या फिगरवरून 6.3.8 वरून I2 आता आपल्याला इथे फाइंड आउट करता येईल. I2 कसा फाइंड आउट करणार, ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचंच नाही आहे, शोधायचाच नाही आहे, तो अंशात येईल. 4 छेदात राहिलेले जे सर्व रेजिस्टन्स आहेत त्यांची काय करायची बेरीज घ्यायची. 4 प्लस हा 10.67 ओहमचा रोधक इथे छेदात यांची बेरीज होईल गुणिले 20 हा टोटल करंट 20 अँपियरचा आहे तो गुणाकारात येईल. हा सॉल्व केल्यानंतर आपल्याला I2 मिळेल 5.45 अँपियर फ्रॉम फिगर 6.3.8 डी. आता फिगर 6.3.8 डी मधून आपल्याला असं लक्षात येतं या फिगरवरून की I2 तर मिळाला आहे. I2 किती मिळाला इथे पहा, I2 5.45 अँपियर मिळाला आहे. 5.45 अँपियर इथं मिळते I2. आता I2 हा 8 ओहम या रोधकामधून पास झाल्यानंतर पुन्हा या 8 ओहममधून प्रवाहित होण्यासाठी आपल्याला IAB आपल्याला फाइंड आउट करायचा. IAB या 8 ओहमच्या रोधकामधून प्रवाहित होतो तो फाइंड आउट करण्यासाठी या नोडकडे ज्यावेळी करंट I2 येईल तो सुद्धा काय होईल विभागला जाईल. ओके, म्हणजेच इथं पुन्हा करंट डिव्हिजन रूल वापरावा लागेल. ह्या प्रॉब्लेममध्ये 2 वेळा करंट डिव्हिजन रूल वापरावा लागतोय आपल्याला. फ्रॉम फिगर 6.3.8 डी IAB डबल डॅश इक्वल्स टू 4 डिवायडेड बाय 4 प्लस 8 इंटू 5.45 टोटल करंट आपण जो फाइंड आउट केला तो इक्वल्स टू 1.82 अँपियर हा आपल्याला IAB डबल डॅश मिळतोय. स्टेप नंबर 3 मध्ये काय करणार आता IAB फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच IAB डॅश प्लस IAB डबल डॅश यांची बेरीज 3.4 प्लस 1.82 इक्वल्स टू 5.22 अँपियर. स्टेप नंबर 3 अतिशय महत्त्वाचे आहे. IAB डॅश आपण फाइंड आउट केला, IAB डबल डॅश आपण फाइंड आउट केला, तर या दोघांची बेरीज घेणे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सुपरपोजिशन थेरम हा सांगतोय की एका वेळी एक व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह ठेवून उरलेले व्होल्टेज सोर्स शॉर्ट किंवा ओपन करून त्या ब्रांचमध्ये प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करा. दुसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा दुसरा सोर्स ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. पहिला जो सोर्स होता तो आता शॉर्ट किंवा ओपन करायचा आहे. त्या दुसऱ्या सोर्समुळे प्रभावित होणारा किंवा त्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आणि तिसऱ्या स्टेप्समध्ये दोन्ही व्होल्टेज सोर्सेस किंवा करंट सोर्सेस किंवा एक व्होल्टेज सोर्स किंवा एक करंट सोर्स दोन्ही सोर्सेस एकंदरीत ॲक्टिव्ह ठेवून त्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करण्यासाठी ओके आपण वैयक्तिक इंडिव्हिज्युअली सोर्समुळे जो प्रभावित झालेले करंट आहेत किंवा त्या ब्रांचमधून प्रवाहित होणारे करंट आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजेच त्यांची बेरीज घ्यायची आपल्याला 5.22 अँपियर IAB इतका करंट मिळेल. हा पहा प्रॉब्लेम फाइंड करंट इन ईच रेजिस्टर युजिंग सुपरपोजिशन थेरम फॉर सर्किट शोन इन फिगर P6.3.9 म्हणजे प्रत्येक रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला इथे फाइंड आउट करायचा सुपरपोजिशन थेरमने. आता पहा 50 व्होल्ट सोर्स आहे, हा 25 व्होल्ट सोर्स आहे. सुरुवातीला हा काय केला, हा शॉर्ट केला आहे. ओके, स्टेप नंबर 1 मध्ये करंट इन ईच रेजिस्टर ड्यू टू ओनली द 25 व्होल्ट सोर्स. ओके, आता पहा हा जो आहे व्होल्टेज सोर्स 50 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स हा शॉर्ट करता येईल. शॉर्ट केलेला आहे. शॉर्ट केल्यानंतर 10 ओहम आणि हा 3 ओहमचा जो रोधक आहे एकमेकाला पॅरलमध्ये येतील. पॅरल असतील तर अंशात गुणाकार छेदात बेरीज. ओके, 10 इंटू 3 30 डिवायडेड बाय 10 प्लस 3 13 ओहम. ओके, 30/13 ओहम म्हणजे आपल्याला इथे किती मिळते पहा 2.3 ओहम हा आपल्याला इक्विव्हॅलेंट रोधक मिळतोय, समतुल्य रोधक मिळतोय. ठीक आहे, तर पहा 2.3
प्लस 5 ओम हा रेजिस्टर एकमेकाला सिरीजमध्ये असतील. आपण टोटल रेजिस्टन्स 7.3 हा फाइंड आउट करतो इथे. मग 25 व्होल्ट ह्या सोर्समुळे प्रवाहित होणारा करंट, फ्लो होणारा करंट I1 जो आहे तो फाइंड आउट करू शकतोय ओम्स लॉने. I1 इक्वल्स टू 25 डिवायडेड बाय, म्हणजेच अंशात व्होल्टेज सोर्स 25 आलेला आहे V 25 डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स RT 7.3 इक्वल्स टू 3.42 एम्पियर. फ्रॉम फिगर P 6.3.9b we get I2 इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 10 प्लस 3 इंटू I1, म्हणजेच करंट डिव्हिजन रूल 10 डिवायडेड बाय 13 इंटू 3.42 इक्वल्स टू 2.63 एम्पियर अँड I3 इक्वल्स टू I1 मायनस I2. आपल्याला काय मिळेल? ओके, प्रत्येक रेजिस्टन्समधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचं ना. मग I1 इथे मिळतोय 3.42, तर पहा मग I2 सुद्धा मिळतोय करंट डिव्हिजनने 2.63. मग I3 कसा मिळेल? I1 मायनस I2, म्हणजेच I1 जितका आहे त्याच्यातून I2 मायनस केला की आपल्याला शिल्लक जो करंट राहील तो I3 असेल. मग 3.42 मायनस 2.63 इक्वल्स टू 0.79 एम्पियर हा I3 मिळेल. म्हणजेच I1, I2, I3 हे प्रत्येक रेजिस्टरमधून प्रवाहित होणारे करंट फक्त 25 व्होल्ट ॲक्टिव्ह असताना मिळालं आहे. आता पहा स्टेप नंबर 2 मध्ये करंट इन इच रेजिस्टर ड्यू टू ओनली 50 व्होल्ट सोर्स. आता 50 व्होल्ट हा सोर्स ॲक्टिव्ह ठेवायचा आहे आणि प्रत्येक रेजिस्टरमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. तर पहा काय होईल, इथे जो व्होल्टेज सोर्स होता 25 व्होल्टेज सोर्स तो शॉर्ट होईल. आता पुन्हा 5 प्लस 3 किती होईल? पॅरलमध्ये होतील. 5 पॅरलल 3 इक्वल्स टू 1.875. ओके, आपल्याला हा समतुल्य रोधक मिळेल. 1.875 हा आपल्याला समतुल्य रोधक मिळेल. हा पुन्हा जाऊन याच्याशी सिरीजमध्ये होईल. 10 ओमच्या रोधकाबरोबर सिरीजमध्ये होईल. 10 प्लस 1.875 हे काय होईल? एकमेकाला सिरीजमध्ये आल्यानंतर 11.87 हा रोधक मिळेल. मग पुन्हा आपल्याला I4 फाइंड आउट करावं लागेल. I4 मिळेल. I4 कसा फाइंड आउट करणार आपण? जस्ट ओहम्स लॉने. ओहम्स लॉ काय सांगतोय? करंट इक्वल्स टू अंशात व्होल्टेज छेदात रेजिस्टन्स टोटल रेजिस्टन्स 11.87 ठीक आहे, तो घ्यायचा आहे. 50 डिवायडेड बाय 11.875 इक्वल्स टू 4.21. वी गॉट I4. आपल्याला I4 मिळेल. फ्रॉम फिगर P 6.3.9e वी गेट I5 कसा फाइंड आउट करणार? फ्रॉम फिगर P 6.3.9e वरून. ओके, इथं पाहू शकतो आपल्याला I5 फाइंड आउट करायचा आहे. इथे हा जो करंट I4 इथे आल्यानंतर करंट विभाजला जाईल त्यानुसार आपल्याला I5 मिळेल. म्हणजेच I5 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला करंट डिव्हिजन फॉर्म्युला वापरावा लागेल. I5 इक्वल्स टू 5 डिवायडेड बाय 5 प्लस 3 इंटू I4 किती आला आहे? 4.21. हा गुणाकारातील आपल्याला 5 डिवायडेड बाय 8 इंटू 4.21 इक्वल्स टू 2.63 एम्पियर I5 मिळेल. अँड I6 इक्वल्स टू I4 मायनस I5 इक्वल्स टू 4.21 मायनस 2.63 इक्वल्स टू 1.58 एम्पियर हा आपल्याला I6 मिळेल. स्टेप नंबर 3, करंट थ्रू इच रेजिस्टर. प्रत्येक रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आता आपल्याला मिळेल. करंट थ्रू 10 ओम रेजिस्टर I4 मायनस I3 इक्वल्स टू 4.21 मायनस 0.79 3.42 एम्पियर आपल्याला मिळेल फ्रॉम A टू B. करंट थ्रू 5 ओम रेजिस्टर I1 मायनस I6 इक्वल्स टू 3.42 मायनस 1.84 एम्पियर फ्रॉम C टू B. ओके, म्हणजेच करंट प्रत्येक रेजिस्टरमधून प्रवाहित होतोच आहे, परंतु करंटची जी दिशा आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे. ओके, करंट थ्रू 3 ओम रेजिस्टर I2 प्लस I5 इक्वल्स टू 2.63 प्लस 2.63 5.26 एम्पियर फ्रॉम B टू D. ओके, अशा पद्धतीने प्रत्येक रेजिस्टरमधून प्रवाहित होणारा करंट आपण इथे फाइंड आउट केला. एक्झाम्पल नंबर 6.3.10 युजिंग सुपरपोजिशन थेरम फाइंड IL इन फिगर P 6.3.10. ओके, आता पहा सुपरपोजिशन थेरम वापरून आपल्याला IL फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच 2 ओहम IL इथे पहा 2 ओहममधून या रेजिस्टरमधून प्रवाहित होतोय करंट IL, तो फाइंड आउट करायचा आहे. 10 व्होल्टेज सोर्सचा एक बॅटरी सोर्स आहे, 5 एम्पियरचा एक करंट सोर्स आहे. ओके, सुरुवातीला पहा सुपरपोजिशन थेरम कसं यूज करणार. स्टेप 1, कन्सिडर 10 व्होल्ट व्होल्टेज सोर्स ओनली. ओपन सर्किट द 5 एम्पियर करंट सोर्स. I dash equals to V divided by R, but R equals to 3 plus 2 equals to 5 ओहम. हा करंट सोर्स ओपन केल्यानंतर हा 5 एम्पियरचा जो 5 ओहमचा जो रोधक आहे तो काय होईल? निष्क्रिय होईल, रिडंडंट. इथला ब्रांच ओपन असल्यामुळे याचा पुढे काय उपयोग होणारच नाही. त्यामुळे 3 आणि हा 2 ओहमचा जो रेजिस्टर आहे ते एकमेकाला सिरीजमध्ये येतील, सिरीजमध्ये. ओके, सिरीजमध्ये आल्यानंतर पहा त्यांची बेरीज होईल 3 प्लस 2 5. तर पहा I डॅश कसा मिळेल? सिंपल ओम्स लॉने अंशात व्होल्टेज सोर्स घ्या, छेदात रेजिस्टर घ्या. ओके, 10
व्होल्टेज सोर्स किती आहे 10 व्होल्टेज सोर्स आहे आता ॲक्टिव्ह ठेवायचा आहे, त्यामुळे अंशात व्होल्टेज सोर्स 10 येईल डिवायडेड बाय 3 + 2 = 10 डिवायडेड बाय 5 = 2 अँपिअर. ओके, तर पहा 10 व्होल्ट 3 and 2 ohm resistor, these are the resistors are in series, 3 + 2 = 5 ohm. म्हणजेच आपण इथे I डॅश फाइंड आउट केला 2 अँपिअरचा. स्टेप नंबर 2 मध्ये कन्सिडर 5 अँपिअर करंट सोर्स ओनली. 5 अँपिअरचा करंट सोर्स आहे तो ॲक्टिव्ह ठेवायचा आहे आणि जो 10 व्होल्टचा जो व्होल्टेज सोर्स होता तो शॉर्ट होईल. आता शॉर्ट सर्किट 10 व्होल्ट व्होल्टेज सोर्स. ओके, मग काय होईल, सर्किट मॉडिफिकेशन कसं होईल, शॉर्ट सर्किट 5 व्होल्ट व्होल्टेज सोर्स, म्हणजे सॉरी इथं 10 व्होल्ट व्होल्टेज सोर्स आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, तर पहा पॅरलल 3 आणि हा जो 2 ओहमचा रोधक आहे आता पॅरललमध्ये होतील एकमेकाला. ओके, पॅरललमध्ये असल्यानंतर मग इथे पुन्हा काय होईल, हा समतुल्य रोधक मिळेल आपल्याला. पॅरलल असेल तर आपण अंशात गुणाकार घेतो आणि छेदात बेरीज घेतो. 3 × 2 = 6 होईल डिवायडेड बाय 3 + 2 5 होईल, म्हणजे 6/5 आपल्याला हे मिळेल 1 पॉईंट समथिंग. ओके, तर पहा हा 5 ओहम आणि 1 पॉईंट समथिंग जी रजिस्टर येईल इक्विव्हॅलंट तो इथे एकमेकाला पुन्हा सिरीजमध्ये होतील. ठीक आहे, तर पहा युजिंग द प्रिन्सिपल करंट शेअरिंग इन पॅरलल ब्रांचेस वी गेट. आपल्याला इथे काय होईल, करंट शेअरिंग म्हणजेच करंट डिव्हिजन रूल वापरायचा आहे. I डबल डॅश = 3 डिवायडेड बाय 3 + 2 × 5. I डबल डॅश = 3 अँपिअर. स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेट टोटल करंट IAB = I डॅश प्लस I डबल डॅश = 3 + 2 = 5 अँपिअर. ओके, अशा पद्धतीने आपल्याला IAB हा टोटल करंट 5 अँपिअर मिळतोय. 2 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट IAB किंवा IL जो आहे तो आपल्याला इथे मिळतोय. ओके, एक्झाम्पल नंबर 6.3.11 हा आपण सॉल्व्ह केलेल्या एक्झाम्पल सारखाच आहे. सुपरपोजिशन थेरमने 2 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. ओके, विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ स्टॉप करून याचा स्क्रीनशॉट घेऊन हा प्रॉब्लेम वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, इथे पाहू शकता झूमिंगने मी दाखवतोय. इथे तुम्ही पॉज करू शकता, पुन्हा इथे व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता. नेक्स्ट. ओके, ठीक आहे, अतिशय सोपा एक्झाम्पल आहे सुपरपोजिशन थेरम समजण्यासाठी. स्टेप नंबर 1 मध्ये एका वेळी एकच व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह ठेवा. स्टेप नंबर 2 मध्ये दुसरा व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह ठेवा. ओके, त्या पद्धतीने 2 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. एक्झाम्पल नंबर 6.3.15 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे असे एक्झाम्पल्स आपण पाहिलेत. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचे सुपरपोजिशन थेरमवरचे भरपूर एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. ओके, सो पाहत राहा नेक्स्ट व्हिडिओसाठी SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.